परवा जे परभणीला मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये सर्व समाजाचे लोक असताना जरांगे यांनी आमचे नेते माननीय धनुभाऊ मुंडे यांना टार्गेट केलं आणि त्यांना आरवाच्या भाषेमध्ये वेडवाकडं शब्द वापरले आणि त्यांनी सांगितलं की मी फिरू देणार नाही, त्यांना घरात घुसून मारू। तर मला सरकारला सांगायचं आहे की ही झोपडपट्टीचा कायदा त्यांच्यावर लावा आणि त्यांना ह्या सर्व जे ज्यांनी भाषणं केले त्यांना अटक करा, पहिल्यांदा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा। आणि या ओबीसी समाजाला जे टार्गेट करायचं काम चालू आहे सरकारमध्ये राहून, हा सुरेश दसचे बी कारनामे फार काळे कारनामे भरपूर आहेत, तर त्यांचे पण कारनामे आम्हाला काढता येतात, परंतु ही वेळ नाही। संतोष भैयाला त्यांचं जे निधन झालेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही संवेदना व्यक्त करतोय, तर त्याच्या संवेदनाचा हा मागणं फायदा घेत आहेत की फायदा हा म्हणजे कशासाठी घेत आहेत की ह्याला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून हा सुरेश दस जो आहे तो जळाऊ लाकडाची वकार आहे आणि हा माणूस जो आहे तो त्याला मंत्रिपद मिळेल, धनुभाऊचं मंत्रिपद जाईल आणि ह्याला मिळेल। तर ही जी त्याची इच्छा आहे ती इच्छा कधी पूर्ण हा ओबीसी समाज करू देणार नाही। ओबीसी समाजाने त्याला निवडून दिलेला आहे, त्यानं सर्व धर्म समभाव ठेवून वागलं पाहिजे। आमदार आणि पक्षात आहे आणि शासनामध्ये शासनाच्या पक्षामध्ये तो आहे आणि सत्ताधारी पक्षात असताना सुद्धा तो समाजाच्या विरुद्ध बोलतो, तेढ निर्माण करतो, जातीवाद करतो। तर हा जातीवाद महाराष्ट्रामध्ये परवडणारा नाही आणि ओबीसी समाज आत्ता जागा झालेला आहे। तर तुम्ही सगळ्याला ओबीसी समाजाला धारेवर धरायचं काम करू नका। इथून पुढे ओबीसी समाज तुमचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।